आमच्या डीएस न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। नमस्कार, मी अश्विनी पुरी, डीएस न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा। आजपासून गणरायाचं आगमन होऊन मनोभावे गणरायाची स्थापना करण्यात आली आहे। सर्वत्र गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे। तसेच विविध गणेश मंडळांनी जय्यत तयारी देखील करत गणरायाची स्थापना केली आहे। त्यामुळे पुढील 10 दिवस सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू असणार आहे। संगमनेर तालुक्यातील साकूरसह परिसरात देखील गणेशोत्सव अतिशय मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। तसेच विविध गणेश मंडळे देखील गणरायाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत। त्यामुळे साकूर बाजारपेठ देखील फुलून गेली आहे। मात्र गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळीच 11 वाजता बस स्थानकावर अचानक घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांच्यासह फौज फाटा दाखल झालाय। त्यामुळे साकूरकरांचं संपूर्ण लक्ष बस स्थानकावर गेलं, पण काही कारणही वेगळंच होतं। कारण असं होतं की गणेशोत्सव आणि ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर दंगा काबू योजनेची रंगीत तालीमच यावेळी घेण्यात आली आहे। त्यानंतर अहमदनगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुवर्मे, संगमनेरचे पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांच्या नेतृत्वाखाली साकूर बस स्थानक ते पेठेतून रूट मार्च काढण्यात आला। यावेळी पोलीस उपनिरीक्षक निशांत जाधव, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव मरभळ, प्रमोद गाडेकर, सुभाष बोडके, गांधले, टकले, कोरडे, दिवटे, ढोकरे, डावरे, बिडगर, देशमुख आदी कर्मचारी उपस्थित होते। रूट मार्च नंतर पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांनी डीएस न्यूजशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे। सण उत्सव आहेत, गणेश उत्सव असतील आणि ईद ए मिलाद आहे। या सणाच्या बंदोबस्तासाठी आम्ही पोलीस विभागातर्फे सज्जता आम्ही आहोत आणि इतर बंदोबस्त आम्हाला आलेला आहे। आम्ही घारगाव पोलीस स्टेशन अंतर्गत जे साकूर गाव आहे, गोटा गाव असतील, असे जे मोठी गावं आहेत त्यांना भेटी देऊन आम्ही रूट मार्चच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। अनेक गणपती मंडळाचे पदाधिकारी आहेत, यांची परवानगी घेतली यांना जे काही नियमावली लावून दिलेले आहेत, सुप्रीम कोर्टाचे असतील, शासनाचे असतील, त्याचे सगळ्यांचं पालन करून त्यांनी उत्सव साजरा करायचा आहे अशा सूचना आम्ही दिलेल्या आहेत। तथापि आम्ही वेळोवेळी मंडळांना भेटी देणार आहोत। त्यांच्या अडचणी ज्या काही असतील त्यांचा आम्ही सांगोपांग विचार करून त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि हा उत्सव जो गणपती उत्सव आहे आणि ईद ए मिलाद आहे, या दोघी सणांना पोलीस दलातर्फे शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि शुभेच्छांसोबतच आम्ही योग्य तो बंदोबस्त जो आवश्यकता आहे तो बंदोबस्त आम्ही पुरवणार आहोत आणि सण उत्सव शांततेत पार पडावे अशा आम्हाला अपेक्षा आहेत। जनता आम्हाला सहकार्य करेल अशी आमची अपेक्षा आहे। डीएस न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, साकूर। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज 24। तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते। नमस्कार।